योषवर्षं प्रभु निःशेषं शमयन्नलर्कनृपते स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा मीशं गुणानां निधिं श्रीदत्तात्रेय महाराज आपण या भागात आपल्या या परिसरात श्री दत्त जन्मोत्सव दरवर्षी साजरा करतो. नाशिक, पालघर, जव्हार, दादरा नगर हवेली, गुजरात मिळून हा 32वा जन्मोत्सव आहे. आणि दरवेळेला गर्दी वाढत गेली. आता विराट स्वरूप आपल्या कार्यक्रमाला आलं आहे. लोकांमध्ये भक्ती भावना वाढल्याचं हे शुभ लक्षण आहे. एक प्रश्न आला आमच्याकडे का बाबा नेहमी सांगता आपण लोक प्रत्येक वक्ता सांगतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर आमच्याकडे प्रश्न आलेला असा आहे की आज आपण ज्या महाराजांची, ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंची जयंती साजरी करत आहोत, जन्मोत्सव साजरा करत आहोत, त्यांच्या काळात धर्माला ग्लानी आली होती. धर्माला ग्लानी आली होती का? धर्म म्हणजे परधर्म, परमेश्वराचा अनन्य भक्तिरूप मार्ग, त्या काळात ग्लानी आली होती का? ज्यामुळे श्री दत्तात्रेय प्रभूंना अवतार घ्यावा लागला. हो, खरी गोष्ट आहे. त्या काळातही धर्माला म्हणजे परमेश्वर धर्माला ग्लानी आली होती. कृतयुगामध्ये हंस अवतारांनी या अनन्य भक्तीच्या सनकादी मुनिजनांना निरूपण केला. ती भक्ती परंपरेने चालू झाली. त्रेतायुगाच्या आरंभापासूनच त्या अनन्य भक्तीचा ऱ्हास होऊ लागला. आणि जिकडे तिकडे इतर धर्मांचा प्रभाव होता. आता त्या प्रश्नकर्त्याचं म्हणणं हेतू आहे असा की बा कलियुगामध्ये हे लोक उपास तापास वगैरे धर्म आहेत. त्रेतायुगामध्ये यापेक्षा चांगला श्रेष्ठ धर्म होता माता पित्याची, भावाची भक्ती करणं. आणि त्या धर्माला ग्लानी आली होती म्हणजे काय झालं? त्या धर्माशी अर्थार्थी संबंध नाही किंवा त्या धर्माची हे झाली बोलबाला झाला होता असं काही आहे काय? तसं काही नाही. त्या काळात नाथ संप्रदायाचं प्राबल्य वाढलं. नाथ संप्रदाय आपण कलियुगामध्ये ज्याला म्हणतो तो त्या काळामध्ये आगम साधना या नावाने ओळखला जायचा. त्या आगम साधनेचा जास्त बोलबाला झाला होता. त्या भक्ती धर्माचं काही असो, पण मुख्यत्वे तिथे नाथ संप्रदायाचा, आज नाथ संप्रदाय म्हणतो आपण, वास्तविक तो नाथ संप्रदाय आता ते नाव आहे. मूळ नाव त्याचे आगम साधना. त्या आगम साधना नावाच्या धर्माचा जिकडे तिकडे बोलबाला झाला होता. त्याचं कारण होतं त्या आगम साधनामुळे देह चिरंजीव होते. सृष्टीच्या संहारापर्यंत, चंद्रसूर्य असेपर्यंत हे शरीर नासत नाही आणि असंख्य प्रकारच्या सिद्धी मानतात. त्या सिद्धींचे वर्णन श्रीमद भागवतात आलेलं आहे. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी मानतात. असं त्या साधनेमध्ये आकर्षण होतं. आणि त्यामुळे त्या काळचे ऋषी लोक, मुनी लोक अथवा गृहस्थ धर्मीय लोक सर्वच त्या साधनेच्या मागे लागले होते. आणि मूळ अनन्य भक्तिरूप धर्म जो हंस अवतारांनी निरूपण केला होता तो लोपला. आणि म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंना अवतार घ्यावा लागला. आणि त्या कारणाने तो धर्म संस्थापण्यासाठी श्री दत्तात्रेय प्रभू अवतरले. कुठे अवतरले? श्री दत्तात्रेय महाराज अवतार कुठे घेतला?
बदरी काश्रम आज ठिकाणा गिरी गिरनार कुबल रस्ता, एक हिंदी आरती आहे. बदरिकाश्रम म्हणजे आता ती जागा आपल्या भारताच्या हद्दीत नाही, ती चीनच्या राजकीय क्षेत्रात आहे, चीनच्या सीमेत आहे. आपल्या ब्रह्मविद्येच्या भाषेतला भोगभूमी म्हणतात. भोगभूमी म्हणजे तिथे भोग आहे पण पुण्यपापाची निष्पत्ती नाही. पुण्य केलं तर पुण्य लागत नाही, पाप केलं तर पाप लागत नाही, नुसते संस्कार बनतात. अशी भोगभूमी त्या भोगभूमीत अवतार आहे. ते अर्थातच आपल्या भारताच्या ताब्यात भारतीय याच्या हद्दीत नाही, ते चीनच्या हद्दीत आहे. तिथे कोणी जाऊ शकत नाही सध्या. तिथे महाराजांनी अवतार स्वीकारला आणि जो धरणासाठी कर्मभूमी झाली. जो मुख्य उद्देश होता धर्मसंस्थापनेचा, त्यासाठी श्री दत्तात्रय महाराज कर्मभूमीत आले. कर्मभूमीत येऊन त्यांनी सह्याद्री पर्वतावर वास्तव्य केलं. त्याबद्दलची पौराणिक आख्यायिका अशी आहे, कुणी देवलनाथ ऋषी होता. त्रेतायुगात जशी आगम साधना मोकाळली होती तसं त्या आगम साधनेचं आणि कलियुगामधला जो धर्म आहे क्षेत्रोपासना, तीर्थक्षेत्रादी, त्या दोघांचे मिळून त्या आगम साधनेच्या भ्रष्टरूप आणि याचे या तीर्थक्षेत्रावर जाण्याचे हेतू असं आचरणारा एक देवल नावाचा ऋषी होता. तो आपल्या सामर्थ्यानं अनुष्ठान करायचा, गंगेतून वाळू आणायचा आणि लिंग बनवायचा. दिवसेंदिवस ते लिंग वाढत चाललं, खूप वाढलं. स्वर्गस्थ देवतांना भीती वाटली की आमच्यापर्यंत हे लिंग येऊन पोचेल, आमचं सर्व स्वर्गस्थान उद्ध्वस्त करण्यात येईल. निरर्थक भय त्यांना वाटलं आणि म्हणून श्री दत्तात्रय देवाला त्यांनी प्रार्थना केली, महाराज हे काहीतरी करून थांबवा. आणि श्री दत्तात्रय प्रभू तिथे आले. देवल ऋषी अहंकाराने ग्रासलेला होता. त्या आगम साधनेमध्ये अहंकार असतो. त्या अहंकारामुळे तो देवाला उठून नमस्कार करणं वगैरे काही नाही. देवानं आपला श्रीकर त्या लिंगावर ठेवला. खूप वाढत गेले ते शिवलिंग हळूहळू खाली जायला लागलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा हे कोणी समर्थ पुरुष आहेत, परमेश्वर म्हणून त्याला ओळख नाही. माझ्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष आहेत, माझ्यापेक्षा जास्त सिद्धी सामर्थ्य यांच्या ठिकाणी. जेव्हा ते लिंग अगदी मनुष्य उंचीप्रमाणे आले, 3-3.5 हातावर आलं, तेव्हा त्याने प्रार्थना केली, महाराज थांबा, आपण प्रचंड सामर्थ्यवंतात कळते मला, पण माझे हे लिंग जमीनदोस्त करू नका, माझी अवशेष निशाणी काहीतरी राहू द्या. अर्थात भगवंताने त्याची प्रार्थना मान्य केली आणि ते लिंग तसं राहू दिलं. आणि मग त्याने उठून नमस्कार केला, प्रार्थना केली. देवाने त्याला निरूपण केलं की तुझे आचरण आहे ते मोक्षाचं साधन नाही आहे. त्याला बोध झाला, ज्ञान झालं की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण त्याने श्रद्धापूर्वक भगवंताचं अर्चन केलं, वंदन केलं आणि प्रार्थना केली, महाराज आता आपण माझ्या या आश्रमात जोपर्यंत आहात तोपर्यंत इथे राहा. हा आश्रम आपला. आणि तेव्हापासून श्री दत्तात्रय महाराज भोगभूमीतून कर्मभूमीत आलेले त्या आश्रमात राहू लागले. अद्यापही श्री दत्तात्रय महाराजांचे तिथे वास्तव्य आहे. अव्यक्त रूपामध्ये ते अजूनही श्री दत्तात्रय महाराज आहेत. अशी भगवंत श्री दत्तात्रय देवाच्या आनंद भक्तांची खास श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनुसारच तिथल्या स्थानांची वगैरे उपासना चालते. तर असं श्री दत्तात्रय देवाचा कर्मभूमीत आगमनाचा इतिहास आहे. आणि त्यांनी आपलं तत्त्वज्ञान त्या काळच्या अधिकारी ऋषींना निरूपण केलं. त्या आगम साधनेचा बोलबाला जो होता तो थंडावला आणि बरेचसे लोक देवाच्या त्या निरूपणाने प्रभावित होऊन आणि उद्धरणाच्या मार्गाला लागले. त्यामध्ये प्रमुख कोण? त्यात यदुराजा नावाचा मुख्य राजा. हा यदुराजा कुठला राजा होता? केचित मते वेरूचा होता.
काहींच्या मते उत्तर प्रदेशात कुठेतरी गाव कुठेही असो, त्या यदुराजाच्या गावाला ते गेले. एका उपवनामध्ये उद्यानामध्ये देव आश्रयस्थ होते. तो फिरायला म्हणून आला, त्याला देवाचं दर्शन झालं आणि देवाचा प्रभाव रूप पाहून प्रभावित झाला, आकर्षित झाला, जवळ आला, नमस्कार केला आणि विचार, महाराज या नगरात आपण केव्हा आला? हा औपचारिक प्रश्न केल्यानंतर मात्र म्हणतो, महाराज आपल्याला पाहिल्यानंतर असं वाटते की आपल्याला अत्यंत स्वस्त आहे, आनंद निमग्न आहात, आपण आत्मरमण आहात, कशामध्ये कुठे आपलं चित्त नाही, केवळ आनंद ब्रह्मानंदी टाळी लागल्या. याचं कारण काय? जगामध्ये माझा अनुभव असा आहे, तो विद्वान होता, काहीतरी आश्रय असतो आणि तेव्हा जीव सुखी असतो. निराश्रय अवस्थेमध्ये कोणी जीव सुखी नाही. बायकोचा, पोराचा, घरादाराचा, श्रीमंतीचा काही ना काही आश्रय असल्यानंतर, काहीतरी विश्वोपभोग असला तरच माणूस सुखी असतो, एरवी जीव सुखी नसतो. आपल्याजवळ काही नाही, ना सेवक, ना नोकर चाकर, कुठलाच उपाधी नाही आणि तुमच्या श्रीमूर्तीवर काही अलंकार वगैरे म्हणावं ती नाही, नाममात्र वस्त्र कमरेला गुंडाळलेलं आहे. असे आपण अवधूत वेशामध्ये कसलाही आश्रय नसताना असे आनंदी आनंद आहात. याचं कारण काय? तो यदू चक्रवर्ती संपूर्ण जगावर त्याचं राज्य होतं. सर्व जगाचे राजे मांडिक होते त्याचे, म्हणून यदू चक्रवर्ती त्याला म्हणतात. तो विद्वान होता आणि विद्वानाचा असा प्रश्न करू शकतो की पाहिल्याबरोबर असं म्हणू शकतो की कसला काही आश्रय नसून नाममात्र वस्त्र अंगावर आहे आणि यांच्या श्रीमूर्तीवर अंगावर जण काय आनंद उसळून पाहत आहे. त्या प्रश्न केला आणि यावर महाराजांनी त्याला एका वेगळ्या शैलीत उत्तर दिलं. मी अनेक वेळा ते तुम्हाला सांगितलं आहे. श्री दत्तात्रेय प्रभूंनी 24 गुरुचा मिशाने त्याला ब्रह्मविद्या निरूपण केली. श्री दत्तात्रेय देवाचा दुसरा अधिकारी अर्णक नावाचा राजा होता. आणखीनही अनेक ऋषी होते की श्री दत्तात्रेय देवापासून त्यांना ब्रह्मविद्येचं ज्ञान झालं आणि ते ब्रह्मविद्या शास्त्राप्रमाणे परमेश्वराची अनन्य विद्येची भक्ती करत होते. त्या असा श्री दत्तात्रेय पहिला जो प्रश्न आहे त्यांचा की त्या काळात इंग्रजी धर्माला गाणी गाणी आलेली. मग आता त्या श्लोकामध्ये बाबा म्हटलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण देवाने कोण्या दुष्टाचं निर्धारण केलं? आम्ही पाहून राहिलो श्रीकृष्ण महाराजांनी अनेक दुष्टांचं निर्धारण केलं आणि अनेक साधूजनांचं परित्राण म्हणजे रक्षण केलं. श्री दत्तात्रेय महाराजांनी कोण्या दुष्टाचं निर्धारण केलं? कोण्या सज्जनांचं रक्षण केलं? आम्ही म्हणतो त्याला, भाऊ त्या गीतेच्या श्लोकाचा अर्थ तुम्हा लोकांना बरोबर समजला नाही. भगवंत दुष्टांना मारण्यासाठी येतात ही तुमची समजूतली खालच खोटी आहे. आज सज्जनांच्या संरक्षणासाठी येतात ही समजूत तुमची जरा खोटीच आहे. कारण दुष्टांचं निर्दालन करणं तेवढ्यासाठी देवाने यावं का? एक सामान्य काम आहे. त्या देवाने आज्ञा केली तर त्याच्या असंख्यात शक्ती आहेत. या सगळ्या देवता त्याच्या दासी आहेत. देवाने आज्ञा केली क्षणाला सगळ्या दुष्टांचे निर्धारण करून टाकले आणि सगळ्याच दुष्टांच्या परित्राण रक्षण करते. एवढ्या साध्या कामाकरता परमेश्वराला यायचं नसते. तुमची समजूत चुकी आहे की दुष्टांना मारण्यासाठी. तो अहिंसेचा उपदेश करतो आणि तो दुष्टांना मारेल कसा? तो अहिंसेचा उपदेश करतो आणि तो दुष्टांना मारण्यासाठी कसा येईल? थोडी तुमची समजूत खोटी. तुम्हाला असं वाटतं की श्रीकृष्ण भगवंतांनी दुष्टांना मारलं. हो, मारलं हे खरं आहे. मारलं हे खरं आहे. त्यांच्या शरीराला मारलं, आत्म्याला नाही. त्यांच्या शरीराला मारून त्यांच्या आत्म्यांचं कल्याण केलं. त्या शरीराला काही मारलं असं देवाने, पण त्या शरीराला ते आणखीनही पाप कमावं लागले होते. खुद्द परमेश्वरावरच आले होते. कोणी विषात
स्तनाला लावून आली देवानं, देवाचा घात करायला आली. देवाने मारलं नसतं तिला, पण तिचा हा दोषाचा संस्कार वाढत चालला, खुद्द परमेश्वर अवतारापर्यंत आला. आणि मग तिला मारलं म्हणजे काय केलं? मारलं दिसताना सकृत दर्शनी. कोणाला वाटते मारलं? हो मारलं, पण त्या मारण्यामागे देवाने ते खूप मोठं भलं केलं. कोणती बाई स्तनाला बाळाला लावते किंवा वात्सल्यानेच लावते ना, आणि देवाला तिने आपल्या स्तनाला लावलं, हृदयाला लावलं. दुष्टबुद्धीने का होईना त्या अंतकरणात वात्सल्यता होत. देवाने त्या वात्सल्याच्या बदल्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ देवतेचे फळ दिलं. मारताना तिला वेदना होत होत्या, त्या वेदनेमुळे असंख्य पाप तिचे नाचले आणि तिचा जो दुष्टपणाचा संस्कार होता तो अशा प्रकारे नाचला. एकूण जेवढेही दुष्ट देवाने मारले आहेत त्याच्या मागे हात घेतला आहे. त्यांच्या देहाला मारायचा उद्देश नाही देवाचा, त्यांच्या संस्कारांना मारायचा उद्देश आहे. त्यांच्या दुष्टबुद्धीच्या आसुरी संस्कारांना नष्ट करण्याचा उद्देश. देहाला नष्ट करून का होतं? तात्पर्य त्यांचं मारणं हे मारणं नाही आहे, ती हिंसाच नाही आहे, ज्यामुळे त्यांचं अत्यंतिक भलं झालं. अघासूर बगासूर अनेक नाव आहेत त्यांची, ते सर्व साक्षात परमेश्वरापर्यंत त्यांचा संस्कार असा आला होता की देवाचाही घात करावा. पण देवाने केली त्यांची, त्यांना मारून एक प्रकारचा उपकार केला. तुम्ही म्हणाल का आम्ही असं करूया ना, दुष्ट असतील त्यांना मारून टाकू. देवाचा कायदा हातात घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही आहे आणि त्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमच्यासाठी तो विधी नाही, तो देवासाठी आहे. देव करतात तेच आपण करायचं नाही, देव सांगतात ते आपण करायचं. देवाने सांगितलंय ते करायचं. तुम्ही मला ते दुष्टाला मारत होते, मग आम्ही राजकारणाद्वारे दुष्टांचं निर्धारण करू, तसं नाही आहे. कायदा हातात घेणं हे मोठा गुन्हा आहे. तो ईश्वरीचा कायदा तुम्ही हातात घ्याल तर तुमचं नुकसान होणार. तुम्ही कोणाला मारणं वगैरे तुमच्या बापाला शक्य नाही, त्याच्या प्रारब्धात असेल तरच मरेल. 1000 ॲटम बॉम्ब टाकलं तर काही व्हायचं नाही. तात्पर्य ते जीवाचं काम नाही आहे, ते परमेश्वराचं काम आहे. परमेश्वराने ते करावं म्हणून ते तुकाराम बुवाने म्हटलंय, अभंग आहे, देव आणि मी एकच असं म्हणू नका. देवेशी करे उचललेली मेदिनी, तुमचेनी कोणी उचलवे ना. त्या देवाने करांगोळीवर एवढा मोठा पर्वत उचलला. तुमच्या बापाला 5 किलो घेऊन आणि जर 1 किलोमीटर जाणे क्षमता आहे का? 10-15-20 किलोमीटर घेऊन चालणे शक्यता आहे का? त्याने जे केलं ते करू नका. त्याने 16,108 बायका केला आहे. तुम्हाला 2 जणी द्या, तुम्ही व्यवस्थित त्यांना आणू शकणार नाही. जी किती लाट करू शकत नाही तुम्ही, 16,108 पुरवले असते का? ते त्यानेच करावं. त्याने जे केलं आहे ते करण्याच्या नादी लागून ते करण्यासाठी केलं नाही त्याने, ते त्याने जीवाच्या उद्धारासाठी केलं. पण त्याने सांगितलंय ते, त्याने गीतेत सांगितलंय ते करा. अर्जुनानं देवाने गीतात सांगितलं ते केलं. देव करत होते ते करायच्या नादी लागले नाही. पण आपल्याने देव जे सांगतात ते करायचं आहे, ते करतात ते नाही करायचं. जे सांगतात आपल्याला करायला ते आपण करायचं. तर गीतेमध्ये भगवंतांनी जो श्लोक सांगितला आहे तो श्लोक विपरीत अर्थाने बहुसंख्यांनी घेतला आहे. त्या अर्थाने तो श्लोक नाहीच. मग कशासारखा अर्थानं आहे? कोण्या अर्थानं आहे? परित्राणाय साधना विनाशाय दुष्ट. परित्राणाय साधना म्हणजे साधूजन आहे, जे दैवी संपत्तीचे, ज्यांचे संस्कार जन्मजन्मांतरापासून सृष्ट संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अनन्य भक्तीच्या म्हणा किंवा जगाला उपद्रव न देऊन निर्हिंसुक वृत्तीने वर्तण्याचा, प्रामाणिकपणे वर्तण्याचा ज्यांचा संस्कार आहे, अशा लोकांचा तो संस्कार तो वाढवावा, टिकवावा, यासाठी आम्ही सज्जनांच्या ठिकाणी असणारी दैवी संपत्ती ती वाढवायची आहे. ते वाढवण्यासाठी येतो, ते वाढवणं आम्हाला शक्य आहे, तुम्हाला नाही. आणि विनाशाच्या दृष्टीला म्हणजे दुष्टजनांच्या ठिकाणी असलेली जी दुष्टवृत्ती आहे, आसुरी वृत्ती आहे, ती नासायची आहे. त्या दुष्टांना नासणं हा आमचा हेतू नाही आहे परमेश्वराचा. त्यांच्या ठिकाणी असलेली दुष्टबुद्धी, कुसंस्कार, तो नासायचा आहे. आणि तो नासणं कशाने शक्य आहे? देवाला सुदर्शन चक्रानं, गदेनं,
त्या खड्गानं कशानं शक्य आहे? ते धर्माद्वारा शक्य आहे. परमेश्वराने जो धर्मसंस्थापना अर्थ आहे त्याच्यावर नंतर म्हटलंय, परित्राणे साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे. त्या साधूजनांच्या सज्जनतेचं रक्षण करणं अथवा वाढवणं सुदर्शन चक्राला शक्य नाही, गदेला शक्य नाही, त्या खड्गाला शक्य नाही, ते धर्माला शक्य आहे. आणि आसुरी प्रवृत्तीचा नाश करणं हे देखील शस्त्राने शक्य नाही, ते धर्मानं शक्य. तो धर्म कोणता? तो धर्म जर तो दुष्ट आचरेल तो देखील लवकरच सुष्टजनांसारखा होईल. म्हणून देवाने म्हटलं ना, जे चैव श्रेयो वैश्यास तथा शूद्रास ते पियांती परांगती अपिचेत शूद्राचार भजते माम अनन्यभाव शार्दूरेव समंतव्य सम्यक व्यवसितो क्षिप्रम